आम्हाला तर वाटतं की आज बाबांची उपस्थिती आहे इथे. थोडक्यात एक शोकांती वाटते ज्या वेळेला बाबाजी प्रत्यक्ष थोडं बोलतो बरोबर बाबाजी या ठिकाणी प्रत्यक्ष होते ते गर्दी मात नव्हती. आता दिल बोलू सांगितलं जेव्हा होता आनंद नाच तेव्हा गर्दी नव्हती मात. पण आज ही शोकांतीचा आहे इथे जेवढे पब्लिक बसलेली बाहेरगावची दिसते. जवळजवळ गाण्याचे लोक गेले कुठे. आम्हाला थोडं कडक बोलायचं गाण्याच्या लोकांसाठी. बाबाजीला फक्त व्यक्ती म्हणून पाहू नका. बाबाजी एक शक्ती आहे हे आजही प्रत्यक्ष या ठिकाणी. हे प्रभु सतयुग में तुम्हें विष्णु नाम कहते हैं, त्रेता में तुमको ही राम कहते हैं, गोकुल के माखन चुरैया हो तुम, द्वापर में कृष्ण श्याम कहते हैं, अरे कलयुग में तुम ही तो अवतार हो, आज तुम्हें नाथों के नाथ आनंद नाथ कहते हैं. मगर तू है क्या, मगर तू है क्या, तेरी हकीकत को कोई पा न सका, वहम से दूर तखय्युल में कोई ला न सका, मेरे भगवान तेरी बात को समझा न कोई, और जो भी समझा तो ये दुनिया को समझा न सका. क्योंकि रास्ते अलग अलग है, ठिकाना तो सभी का एक है, जो नाच नहीं तो आना थे लक्षात घ्या. रास्ते अलग अलग है, ठिकाना सभी का एक है, कोट्यान कोटी भक्त है, भगवान तो सभी का एक है. थोडक्यात या गाण्याच्या परिसरातील लोकांचं भाग्य असं की बाबाजींनी जी मिरवणूक सुरू केली. तुमच्या गाण्या गावामध्ये सगळ्या संतांचे चरण लागतात. या संतांची महिमा तुम्ही आपण नाही स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात. कारण भगवान श्रीकृष्ण सुद्धा जी मुक्ती देते ती मुक्ती प्रश्न करते. वृंदावन की गैल में मुक्ती पडी बिलकाय. वृंदावनच्या गल्लीमध्ये मुक्ती ज्या ठिकाणी पडलेली होती आणि ती भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की हे भगवंता, वृंदावन की गैल में मुक्ती पडी बिलकाय, मुक्ती कहे गोपाल जब मेरी मुक्ती बताय. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सांगतात अरे पडी रहो इस गैला में, या गल्लीमध्ये पडलेली ना, जब साधु संत चले आए, उड़ी उड़ी रज मस्तक चढ़े, तू सहज मुक्त हो जाए. वाह वाह. जय जय राम कृष्ण हरे जय